खोपोलीमधील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्येचे पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उमटत आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ महाडमध्ये शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले। दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। या हत्येतील मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनाच्या वेळी सर्व उपस्थितांनी स्तब्ध राहून मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली दिली आहे। त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवरती तातडीने कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीचं निवेदन सुद्धा दिले। आमचे धडाडीचे कार्यकर्ते मंगेश काळोखे साहेब हे माजी नगरसेवक होते आणि त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका आहेत। इतकं छान त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये हसू होतं जेव्हा निवडून आले तेव्हा, पण आता त्या दोन्ही डोळ्यांमध्ये, त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता आसू आलेले आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्याचं खूप दुःख आहे। मुख्य म्हणजे हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचं आहे। राष्ट्रवादीने हे जे काही केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध पण करत आहोत आणि ज्या हल्लेखोरांनी हे केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षाच आम्ही सर्व महिला वर्ग, सर्व संपूर्ण महिला शिवसैनिक मागणी करत आहोत। खऱ्या अर्थाने महाड नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निषेध होत आहे। आमचे सहकारी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मग या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम करत असताना जर आपल्याला अपयश पचवता येत असेल तर ते निवडणूक लढू नये। या ठिकाणी मी सांगेन, राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षांनी पहिल्यांदा आम्हाला थोरवे साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला। तिथं घारेंना त्या ठिकाणी अपक्ष निवडून त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मंगेश कदमची पत्नी निवडून आली, मंगेश काळोखेची पत्नी निवडून आली, ते त्यांना अपयश पचवता आलं नाही तर खरं राजकारण करू नये। या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठ्या असंतोष निर्माण करत आहे, अहंकार निर्माण करत आहेत। आपण पाहिलं बीडमध्ये झालेली अत्याचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाठिंबा करत आहेत। सूरज चव्हाणचे झालेलं क्रूर काम याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता त्याला पाठीशी घालत आहेत। नवे तर महाडमध्ये या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी आमच्या विकासशील गोगावलेचे परम मित्र होते ते जांभरे त्यांना फोडून त्यांना ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीमध्ये असंतोष वाजवून या ठिकाणी रिव्हॉल्वर दाखवून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला असता, परंतु आमच्या शिवसैनिकांच्या संघर्षामुळे ते थांबलं आणि विकासशील गोगावले जे केलं का आमच्या अत्यंत चांगल्या प्रकारे केलं आणि पुन्हा त्यांना अटक होते आणि त्यांना जामीन होत नाही, ही खऱ्या अर्थाने अति निषेधाची बाब आहे। मी न्यायालयाला आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री विनंती करेन, खऱ्या अर्थाने जर खरं कोण आहे आणि खोटं काय ते खरं निष्पन्न झालं पाहिजे आणि म्हणूनच या मंगेश काळोखे याची निर्घृण हत्या केली आहे, त्यांना फाशी शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे। या ठिकाणी सांगेन, जो ओझरडेला काय अधिकार आहे विकास गोगावलेंना या ठिकाणी तडीपार काढण्याचा? जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला अंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं अशा प्रकारची आमची शिवसैनिकाची मागणी आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाने दखल घ्यावी आणि ओझरडेला या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून तडीपार करावं अशा प्रकारची आमच्या शिवसेनेची महाड विधानसभा मतदारसंघाची आणि सर्व लोकप्रतिनिधींची या ठिकाणी मागणी आहे। एकंदरीत खोपोलीचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी आता विद्यमान नगरसेविका आहेत ते मंगेशजी काळोखे यांचं काही दिवसापूर्वी निर्भीडपणे म्हणता येत नाही, निर्गुण आणि हत्या झालेली आहे। त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेश काळोखे यांची जो भ्याड हल्ला करून निर्घृणपणे हत्या केलेली आहे त्याचा आमच्या सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करते। आपण जर का पाहिलं तर ही रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आहे, स्वराज्याची राजधानी, आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीने एका नगरसेविकेच्या पतीला निर्घृणपणे मारलं जात आहे। त्यासाठी मला आज या ठिकाणी निवेदित करता येते की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन आहे की आपण या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅकवरती चालून जे आरोपी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आज कलंकित करत आहे, त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि तथा गृहमंत्री यांनी हा फास्ट ट्रॅकवरती खटला चालवावा, कारण ही जी पद्धत ज्या पद्धतीने आज निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने
सर्व ही आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत.